माते समान असणाऱ्या सुजाताराणी यांच्या शुभास्ते या ठिकाणी सावित्रीबाई चरणांचे पूजन होत आहे। तसेच आपल्या विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका डोळे पाडल्या यांच्या शुभास्ते या ठिकाणी सावित्रीबाईंचे पूजन होत आहे। कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधाकर तालुका खरेदी संघाचे चेअरमन तथा रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आदरणीय किसनराव उमटे साहेब यांचं स्वागत करतील विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेश गोळे सर। या ठिकाणी उपस्थित आपल्या तुम्हा सर्वांच्या आदरणीय माते समान मातृत्व व्यक्तिमत्व सुजाता राणी यांचं स्वागत करतील गोळे मॅडम। या ठिकाणी उपस्थित ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या शाळेचा संपूर्ण कार्यभार चालू आहे आपल्या अशा शाळेचं एक आदर्शवत व्यक्तिमत्व आदर्श मुख्याध्यापक राजेश गोळे सर यांचं स्वागत करतील मी स्वतः करतो। सर्व उपस्थित शिक्षक वर्गाचं तसेच विद्यार्थ्यांचं या ठिकाणी शब्दसमूहाने स्वागत। आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि त्या जयंतीनिमित्त युवराज सागऱ्या विनंती करतो की आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा। म्हणून तर आज जगती अमर आहे सावित्री, अमर आहे सावित्री। सावित्रीबाई समजून घेणे म्हणजे माझ्या पाठी प्रश्न लागतो। सावित्रीबाई जन्माला आल्या, सावित्रीबाईंनी शाळा सुरू केल्या। बोलायला खूप सोपं वाटते, वाचायला खूप सोपं वाटतंय, पण जी सामाजिक परिस्थितीचा आढावा घेतला तर खऱ्या अर्थाने सावित्रीबाई कोण होत्या हे आपल्याला समजणे सोपे जाईल। पेशवाईचा कालखंड होता, स्त्री जन्माला आली म्हणजे पाप समजलं जात होतं। एवढंच नाही तर 4-5 वर्षांची स्त्री झाली की तिचं लग्न लावून दिलं जायचं, ते पण 50 वर्षाच्या म्हाताऱ्याशी। म्हातारा कधी गचकायचं माहित नाही, तर म्हातारा गचकल्यानंतर ती मुलगी विधवा व्हायची। त्या काळी स्त्रियांना सती व्हावं लागायचं। माझ्या मित्र-मैत्रिणींना किती भोगले किती सोचले तरी तिने शिकवले स्त्री शिक्षणाचे धडे। पुढे तिच्या साऱ्या लेकींनी गिरवले, पुढे तिच्या साऱ्या लेकींनी गिरवले। आज 3 जानेवारी भारतीय प्रथम शिक्षिका मुख्याध्यापिका स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस। त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते। पूर्वीच्या काळी स्त्रियांना मुलींना शिक्षणाची परवानगी नव्हती। चूल आणि मूल एवढेच काम त्यांना त्या काळी स्त्रियांना दिले गेले होते। त्यामुळे वाचन लेखन यांचा स्त्रियांशी दूरपर्यंत कसलाच संबंध नव्हता। या अनिष्ट पद्धती मोडून काढण्यासाठी मुलींना शिक्षणाचा हक्क मिळवून देणे
घेण्यासाठी थोर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी इसवी सन 1848 मध्ये मुलींसाठी पहिली शाळा पुणे जिल्ह्यात स्थापन केली. ही पहिली महिला शाळा होती. सावित्रीबाई फुले स्वतः मुलींना शिकवण्यासाठी शाळेत जात असत, परंतु हे तेथील लोकांना आवडत नव्हते. त्यामुळे लोकांनी त्यांच्यावर शेण, माती, कचरा फेकत असत. परंतु सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुले यांनी हे मागे हटले नाही. त्यांनी आपले कार्य चालू ठेवले. सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी त्यांचं अख्खं आयुष्य पणाला लावले. अखेर प्लेगग्रस्त लोकांची सेवा करत असताना सावित्रीबाई फुले यांना सुद्धा प्लेगची लागण झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू 10 मार्च 1897 रोजी झाला. तुझ्या अतुंग भरारी पुढे गगनही ठेंगणे भासावे. तुझ्या अतुंग भरारी पुढे गगनही ठेंगणे भासावे. तुझ्या विशाल पंखाखाली विश्व ते सारे वसावे. शिकत आहेत, दुसऱ्यांना शिकवत आहेत. आज आपल्यासमोर उदाहरण आहे की सौ द्रौपदी मुर्मू ह्या आपल्या देशाचे राष्ट्रपती या सुद्धा उच्च पातळीवर आहेत. पण 1900 शतकात आणि त्यापूर्वी स्त्रियांची स्थिती फार वाईट होती. त्यावेळी स्त्रिया रस्त्याने चालत असताना त्यांच्या पाय चपला नव्हत्या. घरातल्या माणसांसमोर नवऱ्याशी बोलत नव्हत्या. त्या फक्त चूल आणि मूल एवढंच काम पाहत होत्या. मुलींची लग्न 5 ते 9 वर्षातच होत. नवरा म्हणजे काय, संसार म्हणजे काय हे सगळं करायच्या आतच लग्न लावी आणि हे सगळं काढल्यावर सतीदानाची सक्ती केली जाईल. सतीदाने म्हणजे नवऱ्याच्या चित्तेमध्ये उडी घेणे. तिने चित्तेमध्ये उडी घेतली नाही तर तिला बांबूने ढकलले जाईल. तिच्या किंकाला ऐकू येऊ नये म्हणून वाद्य वाजवले जाईल. असे वागणूक स्त्रियांना देत जात होती. पण एक पेठ ती ज्योती उगवली व तिने सगळ्यांचे जीवन प्रकाशमय केले. ती ज्योत म्हणजे सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुलेंनी स्त्रियांना शिकवले. त्यांनी खूप कष्ट अन्यायाविरुद्ध लढून स्त्रियांना शिकवले. तरुणी तथागत गौतम बुद्ध, संत तुकाराम महाराज, महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, महात्मांचे महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाच्या उद्योगकर्त्या माता सावित्रीबाई फुले, माता जिजाऊ, माता भीमाई, माता रमाई या महानांना माझा तिवार अभिवादन. सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले यांनी पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक यांची या 1-2 महिन्यापूर्वी संचालक म्हणून त्यांची निवड झालेली आहे. आणि सुधागड तालुका खरेदी विक्री संघ त्याचे अध्यक्ष माननीय किसनराव उपटे, सुरे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि 6 वेळा सदस्य असणारे असे किसनराव उपटे आज आपल्याला पाहुणे लाभलेले आहेत. अत्यंत चांगला दिवस आहे. गंमत म्हणजे तुम्हाला खरेदी विक्री संघ जो आहे जरा मोठे झाला की कळेल. तालुक्यामध्ये सरकार भात खरेदी करतं, बी बियाणं शेतकऱ्यांना देतं, नंतर खताचा पुरवठा करतं. ही जे शासनाची यंत्रणा आहे गाव पातळीपर्यंत शेतकऱ्याच्या बांधापर्यंत खत देणे, बियाणं देणे हे सगळं खरेदी विक्री संघामार्फत होतं. हे तुम्हाला सांगण्याचं कारण ही एक संस्था आहे, सहकारी संस्था आहे. ती शासनाच्या निर्देशाप्रमाणे चालते आणि ती शेतकऱ्यांशी संबंधित आहे. आणि त्याचे चेअरमन म्हणा किंवा अध्यक्ष असे हे गेली किती वर्ष झाली, 25 वर्ष झाली. आणि रायगड जिल्हा 15 वर्ष बोलणार होतो म्हणून कन्फर्म केलं. 25 वर्ष सोपी गोष्ट नाही. आणि रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक. आता रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक ही काय आहे, ती सुद्धा एक सहकारी बँक आहे. ती पण शासनाच्या आदेशाप्रमाणे ते संचालक मंडळ काम करतं. आणि या रायगड जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला अशी एक बँक असते जी शेतकऱ्यांसाठी असते. शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणं, शेतकऱ्यांना बी बियाण्यासाठी पैसे उपलब्ध करून देणं, पीक कर्ज देणं. हे मी तुम्हाला का सांगतोय, हा एक अत्यंत आपण सगळे शेतकरी मंडळी आहोत की नाही सांगा, आहोत ना. शेडगे सर शेती करतात,
हे दोघे फळबाग शेती करतात, शेती आहे पण मी पण शेतकरी. तर या सगळ्या या देश कृषीप्रधान देश आहे, त्याच्यामध्ये शासनाने सरकारने ही सगळी व्यवस्था केलेली आहे. त्या व्यवस्थेतले अत्यंत प्रमुख घटक म्हणून किसनराव उमटे हे काम करतात. या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल मुलांनी अत्यंत छान सांगितलं. महात्मा फुले यांच्या त्या पत्नी होत्या. सातारा जिल्ह्यातल्या नायगाव तालुका खंडाळा तिथे त्यांचा जन्म झाला. महात्मा फुले पुण्यातले होते आणि 1856च्या काळातल्या ह्या गोष्टी आहेत. 1818ला मराठी शाही संपली आणि मराठी शाही संपली, पेशवाई संपली आणि खऱ्या अर्थाने इंग्रजांचं राज्य सुरू झालं. पण अशाही काळामध्ये समाजावरती ज्या अनिष्ट रूढी परंपरा दुष्प्रवृत्तींनी एक प्रकारे नियंत्रण ठेवलेलं होतं. चातुर्वर्णी व्यवस्था होती, त्याच्यामध्ये मानवाला अत्यंत हीन वागणूक दिली जात होती. मुलींना स्त्रियांना घरातून बाहेर पडता येत नव्हतं. मुलींना शिक्षणाची संधी नव्हती. स्त्रियांनी चूल आणि मूल सांभाळायचं. त्याचबरोबर स्त्रियांना कुठलाही दर्जा समाजामध्ये नव्हता. असा तो काळ होता. मुलींचं अत्यंत 5 ते 6 वयामध्येच लग्न लावायचं. तो जरट माणूस असायचा, वयाने 50-60 वर्षाचा असायचा, किंवा अगदी मुलगी 5 वर्षाची आणि नवरदेव 7 वर्षाचा जरी असला तरी तो नवरदेव काही कारणामुळे मोठा होईपर्यंत वागला, समजा 10 वर्षांनी, तर ती मुलगी विधवा झाली 5 वर्षाची असं त्या ठिकाणी मानलं जायचं. सती जाणे अशा या सगळ्या प्रचंड अनिष्ट प्रवृत्ती, अनिष्ट रूढी आणि परंपरा या हिंदू समाजामध्ये प्रामुख्याने होत्या. आणि त्याला विरोध करण्याचं काम बंगालचे राजा राममोहन राय यांनी जसं केलं तसं महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले यांनी हे काम केलं. महात्मा फुलेंनी पहिल्यांदा मुलांसाठी म्हणजे मागासवर्गीय मुलांसाठी पुण्यामध्ये पहिली शाळा सुरू केली. त्या मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि त्या पहिल्या शाळेच्या शिक्षिका या सावित्रीबाई फुले होत्या. त्या रस्त्याने ज्यावेळेस शाळेत जात होत्या त्यावेळेस जी या समाजावरती नियंत्रण करणारी मंडळी होती, विशेष करून ती मंडळी म्हणजे जी व्यवस्था होती त्या व्यवस्थेतले ते प्रमुख लोक होते की कुणी काय करायचं, तुम्ही पूजा घालायची की नाही, तुम्ही बारसं करायचं की नाही, तुम्ही लग्न कुठल्या मुहूर्ताला करायचं, हे सगळं सांगणारी जी मंडळी होती त्या मंडळीने सांगितलं की हे महात्मा फुले असतील या फुलेबाई असतील हे अत्यंत चुकीचं या समाजामध्ये करत आहेत. पण त्यांना दगड मारा, शेण मारा अशा पद्धतीचं प्रचंड त्यांना त्रास देणं सुरू झालं. आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सावित्रीबाई फुले यांनी त्या ठिकाणी नवऱ्याच्या पाठिंब्याने उलट त्यांनाच त्यांच्या म्हणजे जे महात्मा फुले होते त्यांनी त्यांना शिक्षण पहिल्यांदा दिलं. त्यांना मुलांना शिकवता येईल अशा पद्धतीच्या शिक्षिका त्यांना तयार केलं. आणि जे जे काही प्राथमिक शिक्षण त्यावेळेचं होतं ते त्या ठिकाणी सावित्रीबाईंनी दिलं आणि परिणाम त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. समाजामध्ये त्यांना प्रचंड विरोध झाला. यांनी समाजाची वाट पण घेत काय करतायत, समाज धर्म बुडवायला निघालेले आहेत, मुलींना शिक्षण देतात म्हणजे काय प्रचंड पाप ही लोक करत आहेत अशा पद्धतीचं ते वातावरण होतं. त्यामुळे तुम्ही त्या काळातली परिस्थिती जर डोळ्यासमोर आणली किंवा एखादा पिक्चर त्यांच्यावरचा बघितला तर त्यांना किती जीवावर उदार होऊन कुणालाही न घाबरता समाजातल्या प्रचंड ताकदवान लोकांना न घाबरता त्यांच्यासमोर उभं राहायचं अशा पद्धतीचं काम त्यांनी केलं. आणि म्हणून आज तुम्ही या ठिकाणी मुलांच्या खांद्याला खांदा लावून शिकत आहात. आज सरकार स्त्रियांसाठी, मुलींसाठी, समाजातल्या स्त्रियांच्या विविध घटकांसाठी आज 50% आरक्षण, शिक्षणाच्या शिष्यवृत्ती, नोकरीची संधी आणि आज परवा नासामध्ये जे मंगळावरती जे यान उतरलं, तो रोवर उतरला, त्याला कंट्रोल करणारी सुद्धा भारतीय महिला ही नासामध्ये आहे. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मंगळावरचं ते यान पृथ्वीवर बसून ऑफिसमधून त्या ऑफिस नासाच्या मधून कंट्रोल करायचं, ते कंट्रोल करणारी, ते रोवर यान चालवणारी ही स्त्री, ती विशेष करून ती भारतीय आहे. म्हणजे केवढी अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी.
की हे सावित्रीबाईंनी त्या काळात केलं म्हणून आज 100 वर्षानंतर 150 वर्षानंतर या ठिकाणी तुम्हाला ही संधी मिळालेली आहे. या स्त्रियांची जी ताकद होती, त्यांचं जे समाजामध्ये जर तुम्हाला संधीच दिली नसती तर आज मंगळावर यान उतरलं नसतं किंवा जे मंगळावर यान चाललंय ते कदाचित चाललं पण नसतं. अशा पद्धतीचं आज तुम्ही ही शिक्षणात प्रगती केली. याचा सावित्रीबाई फुले यांचा आदर्श ठेवून आपण आपलं काम केलं पाहिजे. चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे. ही संधी आपल्याला दारात मिळाली ना आज वाघोशीला शिकण्याची संधी तुम्हाला 10वी पर्यंत. 2000च्या अगोदर वाघोशीमध्ये 10वी पर्यंत शाळा नव्हती. आज ती शाळा आपल्याला इथे दारात मिळाली. आपल्याला त्या संधीचं सोनं करून सावित्रीबाई फुले यांच्या मार्गाचा मार्गावरती त्यांचा आदर्श घेऊन आपण पुढे चालूया आणि यशस्वी होऊया. आपण या वाघोशी माध्यमिक विद्यालयामध्ये सावित्री क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज आपण जयंती साजरी करत आहोत. हे आपणच करत नाही तर आपल्या भारत देशात सगळीकडे त्यांचा गौरवने आणि उत्साहाने त्यांची जयंती साजरी करतात. या कार्यक्रमासाठी आमचे या शाळेचे मुख्याध्यापक माननीय राजेशजी गोळे सर, या शाळेच्या सर निकम सर, शेळगे सर, गायकवाड सर, तसेच आमच्या नानी देशमुख नानी, गोळे मॅडम, मयूर देशमुख साहेब, असे बाबू आणि आपण विद्यार्थी मित्रांनो, आपण सावित्रीबाई फुले यांची साजरी करतो आहोत. याचा मागचा उद्देश आणि आपल्याला का साजरी करावी वाटते असेल तर हे महात्मे जे होते त्या काळामध्ये पेशवाचं राज्य असताना खडतर प्रवास होता. अत्यंत गरीब परिस्थितीमधून आपल्याला ते शौर्य गाजवायचं होतं आणि त्यांनी शौर्य दाखवलं देखील. आपल्या गरीब खेडेगावात जाऊन आपल्या ज्या मुली आहेत त्यावेळेस महिलांना एवढे चूल आणि मूल एवढंच फक्त घरातलं प्रपंच माहिती होतं. शिक्षणाचा ज्ञान काही त्यांना नव्हतं. परंतु सावित्रीबाई फुलेंनी आपली स्त्री ही शक्तिवान आणि युक्तिवान बनली पाहिजे असं महात्मा फुले त्यांना साथ देत होते आणि त्यांनी शाळेच्या प्रथम त्या मुख्याध्यापक झाल्या. शाळा उभारत असताना मुलं सुद्धा त्यावेळेस शाळेत फार कमी यायची, त्यांना घरी जाऊन आणायला लागायचं. आमचा काळ असा होता, आमच्या काळामध्ये सांगतो मी 1968 साली शाळा शिकायला गेलो होतो. आम्ही काय शाळेत जायचो नव्हतो, पण आमचे सर होते, आमचे भाऊराव गुरुजीच होते, इथे औंढे गावचेच होते. आम्हाला नदीवर गेलो आपलं तर छेडी घेऊन मारत ते शाळा शिकायला शाळेमध्ये घेऊन येत होते. आमच्या आई वडिलांची त्यावेळेस काही म्हणाली नव्हती, मारलं तरी मारा चांगलं, कारण त्याने अभ्यास केला पाहिजे. आज स्त्री ही शक्तिवान विषय झालेली आहे. सावित्रीबाईंचा हा वारसा पुढे आपण चालू ठेवतो म्हणून त्या शिक्षणाची गंगा आज आपल्याला सगळ्या भारतभर देते. आज आपल्या सावित्रीबाईंनी जे मुलांना शिक्षण दिलं हे फार खडतर प्रवास करून दिलं. काय घरामध्ये कुणा काही नसताना आलाची परिस्थिती ना शेतीवाडी करून शेतावर जायचं, शेण मिळवायचं, शेण आपल्या शेतावरती करायचं, घरी काय खायला म्हटलं तरी शाळेत जायचं, शाळा शिकवायच्या. आणि आम्ही स्वतःने त्या शाळा शिकून मुख्याध्यापक झाल्या. आणि आजची आपली स्त्री आहे हे आज आपल्या देशाची पंतप्रधान पण होती, राष्ट्रपती पण होती, पंतप्रधान पण होती, मुख्यमंत्री पण, सगळ्या क्षेत्रामध्ये आज स्त्रीचं वास्तव आहे. आज आरक्षण मिळाल्यामुळे आपल्या ग्रामपंचायतीच्या पण स्तरावरती आपण सरपंच म्हणून स्त्रीला प्राधान्य आहे. आपण काय या महात्मा लोकांच्या जयंती साजरे करतो. छत्रपती शिवाजी महाराज आहेत, महात्मा गांधी आहेत, पंडित जवाहरलाल नेहरू आहेत, लोकमान्य टिळक आहेत, रवींद्रनाथ टागोर आहेत. असे का महात्म्याला आपण मुलांना त्यांचा इतिहास का पुन्हा आपण करतो की ह्या महात्म्यांनी खूप भारत देश स्वतंत्र करताना खूप काही त्यांनी कष्ट केले होते. म्हणून आज आपण स्वतंत्र आहोत आणि स्वतंत्र असतानाच आपण हे स्पर्धेचं युग आहे. या युगामध्ये आपण सगळ्यांनी टिकून राहणे आणि हेच आपल्या काळाची गरज आहे. आज आपल्या देशाची जी उन्नती होते आहे ह्या उन्नतीकडे आपलं सगळ्यांचं लक्ष असलं पाहिजे. उद्या आपल्याला आपण शाळा शिकलो आणि आपल्याला जर शाळा शिकून सुद्धा आपल्याला काही मिळालं नाही तरी आपण स्वतःचा रोजगार उपलब्ध करायला पाहिजे. शेती आपली शेतीमध्ये सुद्धा आपल्याला कष्ट करून आपल्याला त्याचा मोबदला मिळतो आहे. आपण कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे, ती शक्यच आहे. फक्त आपण त्याला स्वतःने तन-मन धनाने ती करायला पाहिजे. शेती सुद्धा आज आपण शेतीमध्ये केलं तरी आपल्याला नोकरी नसली. आज कितीतरी BA BCom MPSCच्या परीक्षा देऊन घरी बसलेले आहेत. परंतु ज्याच्याकडे शेती आहे त्यांनी शेतीकडे लक्ष दिलेलं आहे. शेतीमध्ये जे आज उत्पन्न केलं आहे, कालच आम्ही मीटिंगमध्ये होतो बँकेच्या, एक आम्हाला किस्सा सांगितला होता
की इथे जळगावच्या स्टेशनला ते होतं त्याच्यात B.Com शिकलेलं पण आम्हामध्ये BSc केलेले होते. ते म्हटलं का तुम्ही नोकरी का करत नाही, अशी काय नोकरी करता? म्हणजे ते BSc BA तुम्हाला काय करायचं काय, मला नोकऱ्या मिळत नाही. आज आरक्षणाचं वारं या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे सगळ्या आरक्षणामुळे ते सगळं जन आंदोलन होत आहे. पण ते म्हणजे ते करण्यापेक्षा वेळ फुकट घालण्यापेक्षा जी मिळेल नोकरी तिकडे, पण ते नोकरी करत असताना आम्हाला दिसायला किती मिळतात, 80,000 रुपये आम्ही महिन्याला कमवत आहोत. कोण बोलतो एखादा प्लॅटफॉर्मवरचा कर्जतसारख्या किंवा जळगाव इतर प्लॅटफॉर्मवरचा जो हमाल आहे तो 80,000 रुपये पगार महिन्याला भरतो. आज तो चांगला 1.5-2 करोडच्या ब्लॉकमध्ये तिथं राहतो. म्हणजे आपण जर करायला गेलो, आपण शिकलो, जर नोकरीनिमित्त कुठेतरी आपल्याला असं नोकरी मिळायला पाहिजे कुणातरी वशिलाने, ते करण्यापेक्षा आपण पुढचीच उतरा. आपण आपलं स्वतःच भाग्य आपण स्वतः उजळायचं आहे. शिक्षणाची गंगा ही सावित्रीबाई फुले क्रांतिज्योती ज्योतिराव फुले यांनी आपल्याला दिलेलं आहे. त्याचा आपण सगळ्यांनी उपयोग करून घ्यायला पाहिजे. त्याची जी काय ज्योत आहे आपण पुढे तेव्हा ठेवली पाहिजे. हे सगळं मुलांना मी आग्रहाची विनंती करतो. आणि मला या ठिकाणी आपण जो आदर सत्कार केला साहित्य माध्यमिक विद्यालयाने, त्याचा मी पूर्णतः आभारी आहे. आणि विद्यार्थी मिळताना आपण सगळे अभ्यास करा, सावित्रीबाई फुलेंचं नाव उज्ज्वल करा, त्यांची क्रांती ज्योत आहे तेव्हा ठेवा. एवढं बोलून माझे शब्द सावित्रीबाई फुलेंना आदरांजली वाहून माझं 2 शब्द पुढे करतो. आजच्या आपल्या अतिथी, आपल्या नानी, आदरणीय सन्माननीय अशा नानी, ज्या आपल्याला सतत वेळोवेळी प्रोत्साहन देतात, नेहमी शाबासकीची थाप देतात आणि त्यांच्याकडे बघून नेहमी एक वेगळी प्रेरणा मिळत असते. आनंददायी असं व्यक्तिमत्व असलेल्या. त्यानंतर सन्माननीय सर्व शिक्षक, गायकवाड सर, निकम सर, शेडगे सर, मयूर दादा आणि प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणी, ज्यांनी चूल आणि मूल याच्या पलीकडे जाऊन विचार केला आणि मुलींसाठी पहिली शाळा उघडून शिक्षणाची कवाडं खुली केली, अशा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंना मी प्रथम त्रिवार अभिवादन करते. आणि आज आपण सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी करत आहोत. तर सावित्रीबाई फुलेंचा जन्म सातारा जिल्ह्यात झालेला आहे. सातारा जिल्ह्यामध्ये नायगाव हे त्यांचं गाव आहे, जे माझ्या गावापासून जवळ आहे. आणि मला याचा खूप अभिमान आहे की मी एका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंच्या पासून जवळ असलेल्याच म्हणजे एकाच जिल्ह्यातले आम्ही आहोत. तर सावित्रीबाई फुलेंचं जे व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी समाजामध्ये जी क्रांती केली ती खरोखरच खूप मोठी आहे. की ज्या काळामध्ये जसं आता सृष्टीने सांगितलं की स्त्रियांना म्हणजे आपण एका स्टोरीत पण बघितलं की डम काऊ म्हटलं जायचं, की ज्याला काहीच विचार करायची, बोलण्याची कुठलंही स्वातंत्र्य नव्हतं. अशा समाजामध्ये म्हणजे 18व्या शतकामध्ये एक थोर क्रांतिकारक ज्योतिराव फुले जन्माला आले आणि त्यांच्या विचारांमुळं, त्यांच्या भरघोस अशा सपोर्टमुळं सावित्रीबाई फुले त्या काळामध्ये पाटी पण नव्हती त्यांच्याकडे शिकण्यासाठी. तर झाडाची पानं वापरायचे, जमिनीवर लिहून त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवलं, शिकवलं. आणि त्या सावित्रीबाई फुले समाजामध्ये पहिली स्त्री शिक्षिका, त्यानंतर पहिली स्त्री मुख्याध्यापिका झाल्या. हे खरोखरच इतकं मोठं कर्तृत्व आहे की ज्याच्यामुळे आज प्रत्येक स्त्री स्वतंत्र विचार करू शकते. तिच्या कुठल्याही कार्यामध्ये तिचा वेगळा ठसा उमटू शकते. ज्याचं सुंदर उदाहरण सृष्टीने सांगितलं की आजच्या आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम, की ज्या एक महिला आहेत आणि त्यांची जर हिस्ट्री बघितली तर प्रचंड खडतर परिस्थितीतून इतक्या त्यागातून त्यांनी ते पद मिळवलेलं आहे. आणि आज ते अतिशय सक्षमपणे आपल्या देशाच्या महिला राष्ट्रपती म्हणून कार्य करतात. प्रतिभाताई पाटील असतील, इंदिरा गांधी असतील, आपली झाशीची राणी असेल, इतक्या महान स्त्रिया आपल्या समाजामध्ये होऊन गेल्या, ज्यांनी त्यांचं कर्तृत्व अटके पार नेलं. आणि अशा समाजामध्ये आपण आहोत. तर इथं मला एक छान स्टोरी आठवते की के.ए. अब्बास नावाचे डायरेक्टर आहेत, ज्यांनी लिहिलेली स्टोरी आहे भोली, जी माझ्या मैत्रिणीने आत्ताच अभ्यासली आहे. की सर त्या भोलीला डम काऊ म्हटलं जायचं, कारण जसं युवराजने सांगितलं अगदी बरोबर तो बोलत होता की त्या काळामध्ये 45 वर्षाचा नवरा असायचा आणि मुलीचं वय मात्र 13-14 त्याच्याही आत असायचं. म्हणजे शिक्षणाचा हक्कच नव्हता.
शिकण्याचं त्यांना स्वातंत्र्यच दिलं जात नव्हतं. आणि मग ती पण भोली, तिला सगळेजण तिला बोलता नीट येत नव्हतं म्हणून भोली बोलायची. आणि त्या भोलीच्या जीवनामध्ये असं झालं की तिला सगळेजण म्हणजे तिची स्वतःची आई पण तिला कमी लेखायची. कारण स्त्रियांना कमी वागणूक दिली जात होती आणि हे घरातूनच होत होतं. आणि मग त्या भोलीला असंच कुठेही स्वातंत्र्य मिळालं नाही. आणि त्याला जेव्हा तिला त्यांच्या शाळेत गावामध्ये शाळा सुरू झाली आणि तिथं तिला शिक्षणाची संधी मिळाली, तर तीच भोली जिला बोलताही येत नव्हतं ती त्या गावामध्ये त्या काळात 7वी पर्यंत शिकली. आणि तिथं तिला त्या शाळेमध्ये नोकरी मिळाली. आणि त्याच्या अगोदरचा सीन असा आहे की तिचं लग्न ठरवलं जातं. त्याच्या अगोदर तिचं शिक्षण पूर्ण झालेलं असतं, पण तिच्या आई वडिलांना त्याची कल्पनाच नव्हती. तिला फक्त शाळेत टाकलेलं होतं. त्यांना वाटलं की भोलीला बोलता पण येत नाही, मग ती काय शाळा शिकणार. पण ती तिथं शिकत होती आणि तिला खरोखरच खूप चांगल्या शिक्षिका मिळालेल्या होत्या. आणि त्याच भोलीचं लग्न ठरवलं जातं. मुलगा मात्र 45 वर्षाचा असतो. आणि तो मुलगा त्याच्याकडे काय असतं तर खूप संपत्ती होती आणि म्हणून तिथं भोलीला दिलं जातं. आणि जेव्हा तो लग्नाच्या इथे येतो तर तो सांगतो तिच्या वडिलांना की भोलीला बघून की अशी मुलगी मला देत आहे तर अजून 5,000 रुपये आत्ताच्या आत्ता मला द्यायचे. तर त्या भोलीला एवढं त्याचं वाईट वाटतं कारण तिच्या वडिलांकडे तेवढे पैसे नव्हते. मग ते वडील त्याचं फेटा वगैरे त्यांच्या पायावर ठेवतात आणि असं बोलत असतात की करा वगैरे. तर ते भोलीला पटत नाही. हा विचार केवळ शिक्षणाने तिला दिला की तिने सांगितलं की वडिलांना मी लग्न करणार नाही. बघा किती क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंच्या विचारांमुळं त्या भोलीला हे बोलण्याचं काय मिळालं, धाडस मिळालं. व्हेरी गुड. की मला तिने वडिलांना सांगितलं पिताजी मी या माणसाबरोबर लग्न करणार नाही, इव्हन मी कुणाबरोबरच लग्न करणार नाही. तर तिच्या वडिलांना एवढं वाईट वाटतं आणि तिथंच असणाऱ्या बऱ्याच स्त्रिया तिला असं इतकं वाईट साईड बोलत असतात की ही खूप मोठी झाली, खूप असे विचार करायला लागली. पण तिने तिच्या मतावर ठाम राहिली. हे केवळ आणि केवळ सावित्रीबाई फुलेंनी स्त्रियांना शिक्षणाचा जो अधिकार मिळवून दिला त्याच्यामुळेच झालं. आपण म्हणतो ना एव्हरीथिंग इज इझी व्हेन वी आर बिझी बट नथिंग इज इझी व्हेन वी आर लेझी. आणि सावित्रीबाई फुल्यांनी जे कार्य केलंय अंधारातून प्रकाशाकडे ज्यांनी आम्हाला पोहोचवले. खरोखरच आम्ही सर्व स्त्रिया अंधारामध्ये होतो, अंधारात चाचपडत होतो. ज्यांनी आम्हाला प्रकाशाचा मार्ग दाखवला. चूल आणि मूल या पलीकडे जग ज्यांनी हे जग दाखवलं त्या शिक्षणकर्त्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना कोटी कोटी प्रणाम करून इथं मी सावित्रीबाई फुले या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करत असताना या ठिकाणी त्यांची जी विचारधारा आहे ती विचारशिवाय मी थांबणार नाही. त्यात एक इंग्लिश मध्ये वाक्य आहे, 1 एज्युकेटेड मदर इज बेटर दॅन 100 टीचर. म्हणजे एक शिकलेली आई ही 100 शिक्षकांपेक्षाही उत्तम आहे. लक्षात घ्या. कारण लक्षात घ्या शिक्षणात तुम्ही आपलं तुमच्या घरातलं फक्त उदाहरण चेक करा. तुमचे वडील जास्त जागरूक असतात तर तुमची आई जास्त असते. बघा तुमची आई सारखी तुम्हाला सगळ्या प्रकारचं ज्ञान देण्याचं काम ती आई करत असते. तुमच्या मागे सारखं अभ्यासाचं कारण का लक्षात वडिलांना वेळ नसतो. वडील कामानिमित्त काम धंदे करतात, त्याच्यावर संसाराची जबाबदारी असते. ते बाहेर जातात, सकाळपासून काम करतात, संध्याकाळी घरी येतात. परंतु आई ही सारखी आपल्या सोबत असते. आणि म्हणून आई जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगा उद्धारी असं देखील म्हटलेलं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं जगाचा उद्धार करायचा आहे, खऱ्या अर्थानं आपल्या पिढीला घडवायचं आहे, खऱ्या अर्थानं संस्काराची शिदोरी जर कोणापर्यंत पोहोचवायची असेल तर काम कोण करतं, ते एक स्त्री करते. आणि तेच काम कुणी केलं, सावित्रीबाई केलं. आज म्हणून आपण या ठिकाणी मुलांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी शिक्षणाची गंगा आपण आपल्या आत्मसात करत आहोत. आज प्रत्येक क्षेत्रात आता तुम्ही मागे सांगितले द्रौपदी मुर्मू आपल्या देशाचे राष्ट्रपती आहेत. त्याचबरोबर प्रतिभाताई पाटील ह्या देखील या ठिकाणी माजी राष्ट्रपती आहेत. त्यांनी देखील या ठिकाणी देशाचं सर्वोच्च स्थान उपभोगलेलं आहे. पण आपल्या देशाच्या पहिला महिला पंतप्रधान माहिती आहे ना कोण, इंदिरा गांधी. लक्षात ठेवा. म्हणजे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये या ठिकाणी महिलांना स्थान मिळवून दिलेलं आहे. म्हणजे स्थान मिळवून देण्यामागे कोणाचा हातभार आहे तर ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा फार महत्त्वाचा हातभार आहे. तुम्ही सांगितलं की त्या काळी स्त्रियांना या काळी काय करायचं की पती निधनानंतर त्यांना सती जायला लागायचं. लक्षात ठेवा. सती जायला लागायचं म्हणजे नवरा मेल्यानंतर त्या स्त्रीने जिवंत राहण्याचा तिला अधिकार नाही. तिने आपलं देह संपवायचा विचार करा.
व आपल्याला सहज आपण एखादा चटका आपल्याला निखरायला लागला किंवा आग्नेय लागला तर आपला किती कळवतो, किती त्रास होतो, आपण किती त्या वेदना होतात. आणि त्यावेळी विचार करा की जिवंतपणे त्या चितेत उडी मारायचे, त्या चितेवर बसायचंय, हे सोपं काम होतं का? त्या स्त्रीला किती वेदना होत असते विचार करा. परंतु म्हणून हे सर्व या ठिकाणी समाज सुधारकांनी ओळखलं आणि सतीची पद्धती बंद केल्या आणि त्या अनष्ट रूढी परंपरा बंद केल्या. आणि आज स्त्रियांना मानाचं स्थान फक्त चूल आणि शर्माशी बोलले की फक्त चूल आणि मूल एवढंच फक्त स्त्रीने करायचं. ही सगळ्या परंपरा ज्या आहेत, त्या रूढी आहेत, त्या बंद करून स्त्रियांना मानाचं स्थान मिळवून देण्यामध्ये अशा समाज सुधारकांचा वाटा फार मोठा महत्वाचा आहे. आणि म्हणूनच की लक्षात घ्या की जर आपला संसार चालवायचा असेल, संसार चालवत असताना आपल्या रथाची दोन्ही चाकं, का संसाराचा रथ हाकलायचा आहे, दोन्ही चाकं म्हणजे कोण, आई आणि वडील, हे दोन्ही समसमान पाहिजे. कोणी कमी असा कामा नाही. वडिलांनी कमवून आणायचं, तसं आईने काय करायचं, घरातला व्यवहार जो आहे तो व्यवस्थित चालवला पाहिजे. कारण महिना घालवायचा आपल्याला आणि त्याचबरोबर मुलांना शिक्षण द्यायचंय, सगळं संसार करायचा आहे. म्हणून आई वडील हे दोन्ही समसमान पाहिजेत आणि तरच आपल्या संसाराचा रथ हा चांगल्या प्रकारे चालू शकतो. आणि म्हणूनच सावित्रीबाई फुलेंना शिक्षण देऊन महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्या ठिकाणी शिक्षणाची गंगा जी आहे ती जनसामान्यांपर्यंत, स्त्रियांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्या काळी केलं. खरोखर ज्योतिराव फुले आणि त्यांच्या सौभाग्यवती सावित्रीबाई फुले यांच्याशी बोलावं तेवढं कमीच आहे. आज स्त्रियांना खरोखर तुम्ही स्त्रिया या ठिकाणी कणखर झालात, मजबूत झालात, शिक्षण घेताय, ही खरोखर त्यांची ज्योत, ती ज्योत आपण तुम्ही तेवत ठेवा. आणि अशाच प्रकारचं शिक्षण घेऊन आज जर पाहिलं तर मुलीच ह्या जास्त वाढत आहेत. आतापर्यंत निकालचे 10वीचे हे बहुतेक जास्त करून मुलीच पुढे असतात. म्हणजे विचार करा, 10वी 12वी निकालामध्ये कोण पुढे असतात, मुली पुढे असतात. का? सावित्रीबाईंनी त्यावेळी ज्ञानगंगा ही तुमच्यापर्यंत पोहोचवली. म्हणून आज तुम्हाला मानाचं स्थान हे त्यांच्यामुळे मिळतंय. म्हणून खऱ्या अर्थानं त्याच या तुमच्या यशाच्या कोण आहेत, धनी आहे की त्यांनी तुम्हाला यश संपादन करून दिलेलं आहे. आणि म्हणूनच अशा प्रकारच्या क्रांती ज्योती, अशा प्रकारच्या ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आपण या विद्यालयात साजरी केली. तुम्ही चांगल्या प्रकारचे विचार या ठिकाणी व्यक्त केले.